सगळ्यांना नमस्कार. वेट ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट असा. ते कित्याक काय म्हणल्यार एक एक्झाम्पल देतो तुमका. आता तुम्ही अश करा आणि हात अशे हालया तेन्ना कोणाला हात ती हांग सकल अशे हालता पळय तेंका मसल्स ना म्हणून जाले म्हणा फॅट. आणि कोणाक अशे हात हालयल्यार हे सगळं हलना तेंका मसल्स असं म्हणतात. हे मसल्स केन्ना येता हाली वेट ट्रेनिंग केल्यावर करता. आणि जेन्ना तुमका मसल्स कमी जावन फॅट जास्त जाता तेन्नाच सगळे नमण्याचे रोग तुमका अटॅक करता. सो वेट ट्रेनिंग करत जाल्यार एक तर तुम्ही जिमाक वचूंक. आता कितें जाला सगळ्याक बायलाक जावं सिनियर सिटीजन जावं तेंका जिमा वचूंक टाइम बी मेळना आणि कम्फर्टेबल बी जाना. तसल्या लोकांना घराक वेट ट्रेनिंग कशें करचें म्हण हांव आज दाखयता. तेजे खातीर एक तर एक सेट डंबल्स जाय. लेडीज जाल्यार दोन हे 1.5 किलोचे आसा. 2 किलोचे एक डंबल्स म्हणल्यार 4 किलो जाले. असले 2 किलोचे डंबल्स उरल्यार लेडीजाक ओके काय प्रॉब्लेम ना. तेतूंतल्यान सगळे नमण्याचे एक्सरसाइज करू शकतात. वेरेज जेंट्साक कशें आसा काय म्हणल्यार तेंगेले अनुकुले प्रमाणे म्हणल्यार 5 किलो का 4 किलो का 3 किलो तेणे जिमात खंय इक्विपमेंट्स मेळटा थंय वचून आपणाले ताकदीप्रमाणे वेट डंबल्स घेवंक शकतात. नाजाल्यार ऑनलायनाक हांव तुमकां लिंक बी दिता. ऑनलायनाक कितें आसा 20 किलोचे खाली 500 का 600 रुपया भितर 20 किलोचे म्हणल्यार सेट डंबल सेट मेळटा. त्याची लिंक धाड दिता. ते 500 का 600 रुपया भितर तुमकां टोटली मेळटले. ते बी यूज करूं हरकत ना. आता फर्स्ट आमी कशें एक्सरसाइज करचे हे आता स्टार्ट करूया. हे रेजिस्टंट बँडाचे खंयचे वर्कआउट आसा ते सगळं तुमकां दाखयता. असले खांबो नाल्यार खंयचो असलो कसलो एक खांबो उरला जाता असलो उरला जाता. हेतूक साधारण हे छाती लेवलाक करेक्ट घालून घेवंक जाय. मागीर कशें करता म्हण दाखयता. हे रेजिस्टन्स बँड अशे खंय तरी एक कडेन लायन घेवचे आणि शोल्डर लेवल जाऊन घ्यायचे. त्यानंतर स्लोली ओढचे आणि स्लोली सोडचे आणि स्लोली ओढचे स्लोली सोडचे. एका फुल बॅक एक्सरसाइज जाता. हांगा बॅक असले 10 पटी करचे. 10 पटी केल्यार तेजे एक सेट जाले. तुम्ही फर्स्ट नवीन असताना खाली एकच सेट करा. त्यानंतर थोडे दिवस एक आठवडा झाल्यानंतर 2 सेट करा. नंतर सवय झाल्यानंतर 3 सेट करा. 4 सेट करा. 4 सेटा सकल उरूं जाना. मिनिमम 4 सेट तरी करूं जाय. 4 सेट करूंक तुमकां एक म्हाका दिसता एक आठवडो लागतलो. एक आठवडा वयर लागतलो. पण फर्स्ट दीस जास्त करनाका कमी करा. तेतूंतल्यान कितें जातलें काय म्हण सांगल्यार आंग पांय दुखतले. आंग पांय दुखल्यावर खंयचे मेडिसिन घेवन वचनाकात. एक दीस रेस्ट घ्या. हे तुमगेले बॅक एक्सरसाइज जाले. नेक्स्ट चेस्ट एक्सरसाइज दाखयता. हे चेस्ट एक्सरसाइज आता कितें करूं जाय स्लोली पुश करूं जाय मुखार हात आणि स्लो सोडूं जाय. स्लोली पुश करूं जाय. स्लोली फाटल्यान हे मुखार वयतना श्वास सोडूं जाय आणि भितर येता आसतना श्वास घेवंक जाय. हेतूंतल्यान चेस्टाक वर्कआउट जाता. हे बी 10 पटी करात आणि त्यानंतर 10चे म्हणल्यार एक सेट जालो. असले 4 सेट पर्यंत करूं जाय. फर्स्ट दीस खाली 10 करा पुरो. 5 जाला 5 करा. त्याच्या वयर करूच नाका. ओके. हे चेस्ट एक्सरसाइज. आता हे रबर रेजिस्टन्स बँड पायान घट्ट धरचे असे आणि हात असे उरू जाय आणि स्लोली हात वयर करा. स्लोली सोडू जाय. टेट हात वयर इतले स्लो सोड. हेतूंतल्यान बायसेप हे 10 पटी करूं जाय. फर्स्ट 10 पटी करात. त्यानंतर 10चे एक सेट जालो. तसले 4 सेट करा. आता नेक्स्ट हे फोर आर्माक कशें एक्सरसाइज करचे म्हण दाखयता. अशें उलटा धरूं जाय दोन्ही हात सेम वयर. इतली वयर वयला पुरो बस. हे बी 10 पटी करूं जाय. हे 4 आर्माक हेल्प जाता. तशेंच ट्रायसेपाक कशें एक्सरसाइज करचे म्हण दाखयता. आता हेजी लेंथ इल्ले जास्त घ्या. हे रेजिस्टन्स बँड आसा न्ही हेजी लेंथ जास्त घ्या आणि एकच हँडल घ्या. हितूंतल्यान स्टार्ट कर.
हां एक म्हणटा हांगा एक्सरसाइज जाता स्लो घेवचे स्लो सोडचे ह्या पार्टाक एक्सरसाइज जाता हे 10 पटी करचे नंतर सेम नंतर त्या हातीन कितें करात अर्धा पक्षा वयर हे रेजिस्टन्स बेंड घ्या आणि हात शोल्डरा इतलेच मुखार येवंक जाय स्लो वयर घ्या आणि स्लो सकल सोड स्लो वयर घेवचे स्लो सकल सोड हे एक साइड 10 नंतर त्या साइड ह्या पार्टाक शोल्डराक मुखार पार्टाक कशें एक्सरसाइज म्हणून हळू वयर घेवचो आणि हळू सोड हळू वयर हे 10 पटी करू जाय त्यानंतर त्या हाती करचे सेम टू सेम त्या हाती केला हे बी 10 पटी करा त्यानंतर 10 केल्यानंतर एक सेट झालं हे जे 4 ते 5 सेट केला शोल्डर एक्सरसाइज सायंटिफिकली हे जो काप्स आसा हेका सेकंड हार्ट म्हणतात हे सेकंड हार्टाक कितले तुम्ही एक्सरसाइज दिता तुमकां ऑलमोस्ट सगळे डिसीजस न्ही तेका क्युअर करूक रिवर्स करूक खूब हेल्प जाता तसान सेकंड हाफाक केन्ना तुमकां टायम मेळटा दिसांतल्यान 10 पटी जाल्यार 10 पटी केन्ना टायम मेळटा काप्स एक्सरसाइज करा ते काप्स एक्सरसाइज कशें करचे म्हणून आता दाखयता काप्स एक्सरसाइज करता जाल्यार एक 2 इंच हायटाचे कसले तरी एक फळे बॉक्स नाल्यार आता तुमकां सद्याक आमगेले देल्लाचेर कशें करून कट म्हणून दाखयता पण देल्लाक मुखाली बोटां ज्यो आसात बोटां देल्लाचेर दवरूंक जाय तेच हांवें सांगलां 2 इंचाचे कसले फळे बिळे आनी वयर अशें केलें की कापसाक एक्सरसाइज जाता वयर सकल हे तुमच्यान कितले करूं जाता तितले करा हे सायंटिफिकली खूब रिसर्च जाला हेजेचेर तेका सेकंड हार्ट म्हणटात ते तुमकां केन्ना टायम मेळटा न्ही त्या टायमार करा तुमी हेतूंतल्यान सगळे रोगाक रिवर्स करूक बेनिफिट मेळटा हे अशें 10, 15, 20 कितले तुमच्यान जाता तितले करा नंतर अर्ध मिनिट रेस्ट घ्या आणि परतल्यान एक 15-20 करा त्यानंतर अर्ध मिनिट रेस्ट घ्या फर्स्ट डे जास्त करनाकात फर्स्ट डे स्लो एक 10 करात नंतर वाडयते एक 100 केले तरी तुमकां खूब म्हणटा खूब बेनिफिट तुम्ही 100 कन तुमगेले रिडिंग्स तर घेतात डायबिटीका रिडिंग घेता काय ना म्हणटा 50 युनिट तुगे पॉइंट तुमगेले कमी जाल्ले कळून येतले तुमकां तसान हे रेग्युलर फ्री आशिल्ले तेन्ना हे एक्सरसाइज करते रावा एस्पेशली डायबिटीस तर खूब बरें कशें एक्सरसाइज करचे म्हणटा दाखयता धरचे अशें वयर व्हरचे सकल सोडचे कितले स्लो जाता तितले स्लो आनी स्लो 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 अशें 10चे सेट करूं जाय फर्स्ट डे थोडे करात मागीर प्रॅक्टीस करते 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 जास्त करा आता हेतू भितर सेकंड वेरिएशन हेतूंतल्यान 4 आर्म आणि बायसेप दोनाक एक्सरसाइज होता हे बी 10 किती करा कितलं ते स्लो करू जाय बोलसान शोल्डर एक्सरसाइज कशें करची म्हणटा दाखयता हो दोन्ही हो हात शोल्डर लेवल पर्यंत धाडू जाय तेज्या वयर हाडनाका स्लोली यस कितले स्लो करता तितले तुमकां त्या पार्टाक वर्कआउट जाता त्यात सेम त्या हातीन करचे ओके आता मुखाल भागाक एक्सरसाइज करचे म्हणून अशें धरचे यस स्लो सकल स्लो वयर स्लो सकल हे मुखाल भागाक येता स्लो वयर अशें 10 पटी केल्यार एक सेट जालो हे सेम त्या हातीन बी करूं जाय नेक्स्ट एक्सरसाइज दाखयता आता शोल्डराचे अनेक एक एक्सरसाइज दाखयता दोन्ही हातीन अशें धरचे आणि शोल्डर हे 10 पटी केला पुरो हे आर्नॉल्ड प्रेस म्हणटा हेका असले बी 10 करा आता 4 आर्माचे अनेक एक एक्सरसाइज दाखयता तुमकां हे जे एक स्टुलाचे सहारा घेवचे आणि खाली हात हलवू जायना खाली रिस्टेक हेतूंतल्यान 4 आर्मा बी एक्सरसाइज जाता आणि रिस्टार बी एक्सरसाइज जाता
असे 10 पटी करचे नंतर लेफ्ट हाती घ्यायचे थंय बी 10 पटी करूं आता शोल्डरा भितर बॅक जो आसा तेका एक्सरसाइज जाता जाल्यार अशें मुखार पळोवंक जाय बेंड करूंक जाय आनी अशें लेझीम करतालो पळय फाटी त्या टायपान वयर व्हरता आसतना श्वास सोडूंक जाय आता स्क्वॉट कशें करचें म्हणटा येता स्क्वॅट कोणाच्यान सकयल बसूं जायना तेणी एक स्टूल लावन घेया स्टुलार बसचे आनी असले 10 पटी करूं जाय 10 पटी केल्यार एक सेट जालो तसले 4 सेट करूं जाय आनी कोणाक स्टूल नासतना करूं जमता तेणी स्टूल नासतना करूं जाता तेणी करेक्ट अर्ध बसा नवीन लोक कोण आसात तांकां जस्ट वर्कआउट कशें करता म्हणून अशें वंटी धन केलें तरी जाता म्हणल्यार सकयल जमनीचेर तुमकां जाना नवीन आसतना जाना एक वंटीक नाजाल्यार स्पेगाराक इतलो हायट आशिल्लो खंयचे आसा तेजो सहारा घेवनूच करा तातूंतल्यान चेस्ट वर्कआउट जाता मामा बस आता चेस्टा खातीर फस्टाक तुम्ही जमनीचेर तर पुशअप्स केले तुमकां जमना कित्याक नवीन करचें लायक केल्यार त्रास जातलो तेचे खातीर कितें करूं जाय एक तर वंटीचे सहारा घेवंक जाय नाल्यार अशें इतलो हायट आशिल्लें खंयचे तरी आतां तुमगे डायनिंग टेबल उरूं नाजाल्यार तुमगेले सोफा उरूं नाजाल्यार स्पेगार उरूं तेजे सहारा घेवन तुमी करूं जाय अशें धरा सादारण चेस्टाचे शोल्डरचे रुंदी कितली आसा तितली घेवचे सीदा सकयल वयचे सकल वयता आसतना श्वास घेवंक जाय वयर येता आसतना श्वास सोडूंक जाय सकल वयता आसतना श्वास घेवंक जाय कितलो स्लो जाता तितलो स्लो करा हे तुमच्यान कितले जाता तितले 3 करा 4 करा अशें करते 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 10 करा 10 करून घेवन परफेक्ट जाल्यानंतर हेजे सेट वाडयते वचा 2 सेट 3 सेट अशें वाडयते वचा तुका चेस्ट वर्कआउट लास्ट प्लँक म्हण आसा पोटा खातीर ते आता स्टमक म्हणल्यार पोटा खातीर एक्सरसाइज आसा ते प्लँक खूब नमूने जायतूच तेतून भितर इजिएस्ट म्हणल्यार प्लँक हे दाखयता तुमकां एक हेतून भितर 2-3 नमूने आसा दाखयता तेतून भितर हात कारण 1 फूट डिस्टन्स दवरूंक जाय आनी मुखार पळयना बॉडी लेवल एक लेवल उरूं जाय मुखार पळयना ना नॉर्मल श्वास ब्रिदिंग करते उरूं जाय किती वेळ जाता ते करा कशाने जास्त होत नका 30 साठी जाते जास्त करते